माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आली या अभंगा विठ्ठला, बाय बापा अभंगाला जोड, टाळ्याची पळ्यांची अभंगाला जोड, टाळ्याची पळ्यांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकशाही भारतमध्ये. तर मंडळी, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सध्या सुरू आहे आणि फलटणमध्ये आज मुक्काम आहे. फलटणमध्ये फिरत असताना कुळकी या ठिकाणी आल्यानंतर एक दिंडी मला निदर्शनास आली आणि या दिंडीमध्ये आता एक भजन कीर्तन सुरू होतं आणि याच वेळी एक मधुर आवाजाचा एक मुलगा हा कीर्तन गात होता. त्यावेळी त्याचं रेकॉर्डिंग करण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी थेट कॅमेरा काढला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. अतिशय मधुर आणि गोड आवाजामध्ये तो कीर्तन या ठिकाणी म्हणताना दिसला. आपल्याला तो चॅनलवरती पुढे दिसेलही. आपण थोडीशी त्याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. स्वागत आहे आपलं लोकशाही भारतमध्ये. नमस्कार. तुझं नाव काय सांगा? यशनीत कोळी. लक्षण काय नाव पूर्ण? यशनीत संतोष कोळी. कुठलं गाव तुझं? सातारा. सातारामध्ये कुठे? वेणेगाव. वेणेगाव. किती वर्ष आहे वारीचं तुझं? दुसरं. तू वारकरी आहे का स्वतः? म्हणजे आता वारी करतो म्हणलं तर प्रत्येकजण वारी करणारा वारकरीच असतो. मात्र तू असा माळ वगैरे काय, तुळशीची माळ असं काही घातली नाही. घरामध्ये कोण म्हणजे ज्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांचं किंवा संत तुकाराम महाराजांचं किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाचं भक्त किंवा त्यांचा नाद आहे असं कोणाला आहे का घरामध्ये? आजोबा. आजोबाला काय? आजोबांचं काय नाव आहे? दत्तात्रय पवार. आहेत का तिथे? हो. आणि तुला हे आवड कधीपासून लागली? आणि तू गाणी आता या ठिकाणी भजन किंवा कीर्तन म्हणताना दिसतोय, एकदम त्याच्यामध्ये मग्न होतो तो म्हणताना आणि गोड आवाज आहे तुझा. त्याबद्दल म्हणजे आई आहे तुम्ही, त्या आईचा पण आवाज छान वाटतो. कधीपासून ही तुला गोडी लागली? लहानपणापासूनच. लहानपणापासून. आता वय किती? 14. 14 वर्ष. कितवीला आहे तू? 9वीला. 9वीला. आणि कीर्तन ज्यावेळेस म्हणतो तू, शब्द समजतात का तुला? त्या हो. शब्दामधून तुला बोध कळतो का काय सांगतात ते? हो. हां, कारण एक जे कीर्तन असतं, भजन असतं, त्याच्यामध्ये समाज प्रबोधनही होत असतं. फक्त भजन कीर्तनच नसतं. त्यामधून जनजागृती पण मोठ्या प्रमाणात होते. संत तुकाराम महाराजांनी ह्या समाज हितासाठी काम केलेलं आहे ना, बरोबर? आणि अशा प्रकारे त्यांचं संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, मुक्ताई यांचं मोठं खूप वलय या महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर? हो. आणि त्यांना मानणाराही वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. काय वाटतं त्यांच्याबद्दल? सर्व आत्ताच्या म्हणजे आमच्यासारख्या पिढीला समजलं पाहिजे की वारीमध्ये काय महत्त्व आहे वगैरे, हे सगळं समजलं पाहिजे. तू कोणत्या शाळेमध्ये जातो? मराठी शाळेत का इंग्लिश? सेमी इंग्लिश. सेमी इंग्लिशमध्ये. मुंबईला असतो आम्ही, तिथली शाळा. ते शाळेमध्ये कधी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतो का तू? हो. हो. मग टीचर वगैरे तुझं कौतुक करत असतं ना आवाजाचं? हो. हो. कोणत्या प्रकारची गाणी म्हणतो? म्हणजे वारकरी संप्रदायातली म्हणतो का इतरही म्हणतो? सर्व. वारकरी संप्रदायामधील म्हणत असताना हा एखादं गाण्याचं कडवं असेल तर पुन्हा एकदा म्हणजे सांगशील का तू जरा? कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही
नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. आता विठ्ठलाला तू कानडा पंढरीचा म्हणला. आता तू लहान आहे त्याच्याबद्दल काय एवढं विशेष नाही, पण आता विठ्ठलाला कानडा पंढरीचा का म्हणतात माहीत नसेल. माहीत नाही एवढं. आपण पाहिलं तर फक्त विठ्ठल हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे तो, बरोबर. कर्नाटकमधून पण मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी सहभाग होतात आणि तो सीमेचा एक भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटकची एक सीमा आहे आणि मुळातच तो विठ्ठल हा कानडा म्हणजे कर्नाटकी लोक मानतात त्यांना, त्यामुळे कानडा पंढरीचा म्हटलं. तुझ्यासोबत या ठिकाणी आई आहे. आई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? छाया संतोष कोळी. तुमचा मुलगा कीर्तन खूप छान म्हणतो. कौतुक करतात का हे पण? हो, खूप शाळेमध्ये सारखं असतं त्याचा कार्यक्रम. अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण गाणं त्याचं पाठ आहे. अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण गाणं पाठ आहे त्याचं. ते कुठलं रे? कोणतं गाणं पाठ आहे? आत्ता तरी माझी मैना गावाकडे राहिली. अरे वा, किती कडवे माहीत आहे त्यात? किती कडवे म्हणू शकतो तू? जेवढे येतील तेवढे. थोडं खाली बसा, तुम्ही खाली बसा. बाळा मांडी घाला, मांडी घाला. महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन करत असताना साहित्य क्षेत्रातून महाराष्ट्रामध्ये एक साहित्य क्षेत्रातून ज्यांनी क्रांती घडवली आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला मुंबई मिळाली असं मानलं तरी वागवं ठरणार नाही. मुंबई, बेळगाव, निपाणी, कारवारसह मुंबई ही संयुक्त महाराष्ट्राची राजधानी झाली पाहिजे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी घोषणा त्यांनी केली आणि त्यांच्या साहित्यामधून ज्यांनी क्रांती घडवली, ठेणगी पेटवली असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं एक गाणंसुद्धा तो म्हणतो आहे आणि त्याचं गाणंही ते पाठ आहे. आपण त्याच्याकडून ते गाणं जाणून घेऊया. आम्हाला आवडेल तुझ्याकडून ते ऐकायला. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली. हे होती बांधा रंग गवाळ कोरे चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी. सतेज क्रांती घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची. हे रेखीव भोया कमान जणू इंद्रधनुची. हिरकण हिऱ्याची काठी आंधळाची तशी ती माझी गरिबाची. मैना रत्नाची खान हे मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला वान. तिच्या गुणांची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती त्या भाल्या पहाटेची. बांधा बांध झाली भाकर तुकड्यांची. घालवीत निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची. गाव उंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला हसवण्याची. खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मढून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची. अन साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची. ए कानात गोखर पायात मासुळ्या. ए कानात गोखर पायात मासुळ्या. दंडा तिळानी नाकात सर्जाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची. आणि छातीवर दगड ठेवून वाट ठरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात हे मैना खचली मनात. ती होरुसली डोळ्यात नाही हसली गालात. हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या
माझ्या जीवाची होती या कायली. अहो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भर झाली माझी एकाची. माढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची. शेंडीची दाढीची हरसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची पुस्तकाच्या थडीची. माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदा तिसे भलती चोरांची. आईत खाऊंची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची. पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची. आणि पाण्यानं भरलं की समाज वाण मला एका छत्रीची. आणि त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. ए बेळगाव निपाणी कारवार गोव्यासह एक भाषिक राज्याची. आणि चकाकली संगीना न्यायाची. फौज उठली भिनवारांची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश हे उठला मराठी देश. आला मैदानी त्वेष वैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. धन्यवाद. खूप खूप छान. या ठिकाणी तुमचे गुरुमावले आहेत का? या ठिकाणी जो छोटा वारकरी आहे एशनेत कोळी, त्याचे गुरुवर्य या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल आपल्या शिष्याबद्दल? त्यांच्या गुणांचे वर्णन करावं तितकं कमी आहे. आणि लहान वयामध्ये इतकं सुंदर आवाज आणि चांगली बोलतो तो. आणि त्यांना माऊलींचे आशीर्वाद आहे की त्यांना आणि माझा शिष्य बनून घेण्याचं मी त्यांना कर्तव्य करतो. की खरंच माझी पुण्य आहे की तसा शिष्य भेटण्याचं. कधीपासून आपल्याकडे आहे तो शिष्य म्हणून, किंवा तुम्ही गुरु म्हणून त्याचं कधीपासून मार्गदर्शन करता? आता मी गुरु म्हणून आता ह्याच वर्षी त्यांच्यासाठी जाते, म्हणजे माझ्यासोबत आज ह्या वर्षी चाललेलं आहे माऊली. आणि मी त्यांच्याच आता पहिल्यांदा सुरूच आमची पहिली भेट झालेली आहे. आणि पहिल्या वर्षापासूनच तो इतका सुंदर असा शिष्य लाभला की बरं. तुमचं नाव सांगा. माझं नाव समुखराव ज्ञानेश्वर सोपान. मी राहणार लातूर जिल्ह्याचं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये माळेगाव माझं गाव आहे. आपण लातूर जिल्ह्यातला आहे. हा वारकरी आहे तो सातारा जिल्ह्यामधील आहे. हे कसं आपलं गुरु शिष्याचं नातं आहे, काय सांगा? की आणि या ठिकाणी मी फलटण गावामध्ये या वस्तीला इथं मी मुक्कामीसाठी असतो. आणि मुक्कामीमध्ये त्यांचं घर आहे. त्यांच्या घरी माझा मुक्काम असतो. आमचं एशनेत कोळीचं तर घर आहे का? तो सातारला बी राहतो. इथं कुणाचं घर आहे? आजी आजोबांचं घर आहे. होय का? हो. काय नाव आजी आजोबांचं? दत्तात्रय पवार. दत्तात्रय पवार जे आजोबा आहेत त्यांचं या ठिकाणी फलटणला घर आहे. आणि तुझं आजोळ आहे का? आणि एशनेत कोळीचं हे फलटण हे आजोळ आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरती एक फलटण हे शहर मुख्य शहर आहे. आणि आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत एक मध्यावरती असणारं एक शहर आहे. आणि पवार साहेबांचे ते नातं आहेत. सुंदर असं तो गायन करतो आहे. आपण पाहिलं तर ते कीर्तन असेल, भजन असेल, अतिशय गोड आवाजात म्हणतो. या ठिकाणी त्यांचे गुरु आहेत. आणि असा शिष्य त्यांना मिळाला याचं भाग्य हे ते बोलून दाखवत आहेत. गेली वर्षभरापासून ते त्यांचे गुरुवर्य आहात. आणि आपण पाहिलं तर तो मुलगा म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी कवाड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि ते प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता, तर लढा सुरू होत असताना या मराठी समाजाला, मराठी बांधवांना जागृत करण्याचं काम साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या त्या कवितेनं केलेलं आहे की माझी मैना गावाकडे राहिली. माझी मैना गावाकडे राहिली फक्त हे त्यांनी लिहिलेलं गाणं हे पत्नीवर नव्हतं, तर हे महाराष्ट्रातील असणारा त्यांचा जो म्हणजे वेगवेगळा भाग असेल, करवार, निपाणी, बेळगाव जो सीमा भाग आहे. पण ह्या मराठी बांधवांची एक इच्छा होती की बेळगावसुद्धा महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे, त्याचाही समावेश झाला पाहिजे. म्हणून त्या खऱ्या अर्थाने त्या भागाला अण्णाभाऊंनी मैना असं म्हटलेलं आहे. ते एक बऱ्याच जणांना गैरसमज होतो की ती अण्णाभाऊंनी मैना हे उल्लेख हा फक्त त्यांच्या पत्नीवर केलेला आहे, पण तसं नाही आहे. तो जो भाग आहे सीमा भाग त्याचा उल्लेख अण्णाभाऊ त्यांची मैना असं करतात. अण्णाभाऊ साठ्यांचं कार्य हे फक्त एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. ते जरी एका मागासवर्गीय जातीतील असले तरी ते ह्या पृथ्वीतलावरची जो मानवजात आहे, जी माणुसकी आहे, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं लिखाण हे लोकप्रिय आहे.
म्हणजे वारणेचा भाग असेल, फकीरा ही कादंबरी असेल, हे ते ज्यांची लोकप्रिय कादंबरी आहे आणि त्यामधून ते तुम्ही वाचले तर एक साहित्य जे लिहिलेलं आहे ते खूप वास्तविक आहे. ज्यावेळेस आपण हे पुस्तकं वाचतो पवारसाहेब, तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. एवढे ज्वलंत लिखाण साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं आहे आणि खऱ्याच अर्थाने अण्णाभाऊ साठेंचं योगदान हे संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपण विसरता कामा नाही. त्यांची जी कविता आहे खूप लोकप्रिय आहे. या ठिकाणी जो कवी आहे असं म्हणता येईल, कारण तो खऱ्या अर्थाने एक सुंदर गोड आवाजामध्ये गाणी म्हणतो, कीर्तन म्हणतो, भजन म्हणतो. तो शाळेच्याही मी सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभागी होतो. असा एक छोटासा वारकरी आपल्यासोबत आपल्याला या ठिकाणी थोडीशी चर्चा करण्यासाठी मिळाला. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. शोधून शिनला जीव तारे, सांग तुझा कधी लागल का. शोधून शिनला जीव तारे, सांग तुझा कधी लागल का. श्याम मुरारी कुंज विहारी, तो श्रीहरी भेटल का. वाट मला त्या गाभाऱ्याची, आज कुणी तरी दावल का. बघ उघडून दार अंतरंगातला, देव गावल का. बघ उघडून दार अंतरंगातला, देव गावल का. तान्या बाळाच्या हासर डोळ्यात तो, नाचे रंगून संतांच्या मेळ्यात तो. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावनी पोडी जो घागरी, तोच नाता घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी झाला माऊली. भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का. बघ उघडून दार अंतरंगातला, देव गावल का. बघ उघडून दार अंतरंगातला, देव गावल का. बघ उघडून दार अंतरंगातला, देव गावल का. निराकार रंगी माझे मन रंगले, निराकार रंगी माझे मन रंगले. भजनात तुझिया माझे, भजनात तुझिया माझे चित्त दंगले. निराकार रंगी माझे मन रंगले, निराकार रंगी माझे मन रंगले. बहु सुकृते हा जुळला सुयोग, बहु सुकृते हा जुळला सुयोग. संसाराचा आनंदे घेतो उपभोग, संसाराचा आनंदे घेतो उपभोग. शिणाल्या जीवाचे आता, शिणाल्या जीवाचे आता दुःख भांगले. निराकार रंगी माझे मन रंगले, निराकार रंगी माझे मन रंगले. निराकार रंगी माझे मन रंगले.